नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर नारी शक्ती वंदन ॲक्ट वुमन रिझर्वेशन बिल महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला म्हणजे कालपासूनच संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेला आहे। नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची ए टू झेड संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता नारी शक्ती वंदन अधिनियम याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी कालपासूनच सर्वत्र चर्चा होत असलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक। खरं तर नारी शक्ती वंदन ॲक्ट वुमन रिझर्वेशन बिल महिला आरक्षण लागू करण्यासाठी कालपासूनच संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेला आहे। नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची ए टू झेड संपूर्ण सविस्तर माहिती बघा। महिला आरक्षण लागू करण्यासाठी कालपासूनच संसदेच्या विशेष अधिवेशनाला म्हणजे वुमन रिझर्वेशन बिल सुरुवात होणार आहे। आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन होणार आहे। 2029च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या विधेयकाचे अधिकृत नाव नारी शक्ती वंदन अधिनियम नारी शक्ती वंदन अधिनियम असे या ठिकाणी आहे। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे। यासाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार असून लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत, ही संख्या आता 850 पर्यंत वाढणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। बघा, संविधान लोकसंख्येची नवी व्याख्या निश्चित केली जाणार। नारी शक्ती वंदन ॲक्ट वुमन रिझर्वेशन बिल संविधान 131वा दुरुस्ती या विधेयकाद्वारे अनुच्छेद 81 मध्ये बदल करण्यात येणार आहे। तसेच लोकसंख्येची नवी व्याख्या निश्चित केली जाणार असून संसदेद्वारे मान्य केलेल्या जनगणनेनुसारच प्रतिनिधित्व निश्चित होईल। सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी जागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वाढत्या शहरीकरण, स्थलांतर आणि राज्यामधील लोकसंख्येतील असमतोल लक्षात घेऊन हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। विधेयकात अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँड यासारख्या ईशान्य राज्यांमध्ये अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व कायम राखण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। त्रिपुरामध्येही सध्याचे प्रमाण जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। पहा, महिला आरक्षण विधेयकाला विरोध नसून भाजपच्या कार्यपद्धतीला देखील विरोध आहे। मल्लिकार्जुन खरगे नारी शक्ती वंदन ॲक्ट वुमन रिझर्वेशन बिल याच्या संदर्भात काय अपडेट सांगतोय? महिला आरक्षण विधेयक आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना हे विधेयकावरून सध्या राजधानी दिल्लीचं वातावरण चांगलेच तापले। काँग्रेसच्या वतीनं काल विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली। महिला आरक्षण विधेयकाला विरोध नसून भाजपच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचं या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट केले। मतदारसंघ फेररचनेत लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवल्या जाणार आहेत, तर महिलांना लोकसभा आणि विधिमंडळात 33% जागा आरक्षित त्या ठिकाणी ठेवणार आहेत। विरोधकांचा महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, पण मतदार फेररचनेला विरोध असल्याचं मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्ट केलंय। याच बैठकीसाठी पवाराच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर ठाकरेच्या शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनीही बैठकीत ऑनलाईन उपस्थिती लावली। बघा, लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण लागू होणार। नारी शक्ती वंदन ॲक्ट वुमन रिझर्वेशन बिल दरम्यानच हा प्रस्ताव नारी शक्ती वंदन अधिनियम लागू करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे आणि या अंतर्गत लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये 33% महिला आरक्षण लागू होणार आहे। डिलिमिटेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी 1/3 जागा राखीव केल्या जातील आणि या जागांचे रोटेशन केले जाईल आणि आरक्षणाची मुदत 15 वर्ष ठेवण्यात येणार आहे। या विधेयकामुळे लोकसभेच्या संरचनेत मोठा बदल होणार आहे आणि सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात
प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी जागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या शहरीकरण, स्थलांतरण आणि राज्यांमधील लोकसंख्येतील असमतोल लक्षात घेऊन हा प्रस्ताव या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. बघा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा जाहीर. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारी शक्ती वंदन विधेयकाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या विधेयकाचे कौतुक केले आहे. या कायद्यामुळे महिलांना सन्मान, समानता आणि सशक्तीकरणाचा एक नवा अध्याय मिळाल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये केला आहे. लोकसभा आणि विधानसभा जागांपैकी 1/3 आरक्षणामुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ आणि महिला सशक्तीकरणाच्या संकल्पनांना या विधेयकामुळे नवी गती मिळेल असेही त्यांनी या ठिकाणी नमूद केले आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो महिला आरक्षण लागू करण्यासाठी संसदेच्या या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेला आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची A to Z संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.